स्वप्न होतं की बंधू एकत्र आले पाहिजे, त्यांचं स्वप्न पूर्ती होते. स्वप्न होतं पण ते पूर्ण नाही झालं ते असताना आज पूर्ण होते. आज पूर्ण होते. सर, मुंबईमध्ये कशा प्रकारे युतीचा करिश्मा चालेल तुम्हाला असं वाटते तुमच्या अनुभवानुसार? कारण महायुती एक मोठं आव्हान अर्थात महाविकास आघाडीसमोर आणि ठाकरे बंधूंसमोर काही ठेवणार. आव्हान वगैरे काय नाही. पैसे वाटतात पाहिजे तसे. पोलिसांनी पकडलेले देखील पोलीस नेऊन त्यांना परत देतात. हे असं सरकार कधी आयुष्यात पाहिलं नाही. मी 10 वर्ष आमदार होतो पण असं सरकार कधी पाहिलं नाही. बेशरम सरकार आहे. तुम्ही सांगितलं की पैशांचा वापर होणार, मग या सगळ्यांना टॅकल करण्यासाठी थांबवण्यासाठी आम्ही आमच्या काय? पद्धतीने. ते आम्ही आमच्या पद्धतीने बघू. आम्हाला अजून कायदा कळतो. त्यांनी कायदा सोडून दिलाय पाळायचा पण आम्हाला कळतो. आम्ही बघू. बदल आपल्याला मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात पाहायला मिळेल दोन्ही बंधूंमुळे. मुंबईमध्ये आमची सत्ता 100% येणार. विश्वास आहे. हो हो. विश्वास म्हणजे काय? विश्वासापेक्षा कर्तव्य आहे. आमची सत्ता 100% येणार. जणी किती पैसे टाकू दे. महापौर आमचाच महापौर आहे आमचा आणि गुलाल आहे आमचा. जी परंपरागत तुमची सत्ता राहिलेली आहे हो, हो. कायम राहणार. हो हो कायम राहणार. तुम्ही सगळ्यात आधी सगळे इकडे दाखल झालात, अजून काही वेळ आहे, कार्यकर्त्यांसोबत तुम्ही सगळे आलात, तर खूप आनंदाच वाटते, खूप उत्साहित आहात तुम्ही सुद्धा कार्यकर्त्यांसोबत. हा सवालही नाही पाहिजे. इकडे बसणाऱ्या माणसाच्या समोर 100 माणसं बसतात. ती 100 माणसं इकडच्या माणसाला देवासारखं मानतात. देव नाही होता आला आपल्याला चालेल, राक्षस होऊ नये एवढं अपेक्षा आहे. समजलं तुम्हाला मी काय बोललो? ठीक आहे. नक्कीच सर, तुमची काय भावना आहे? खरं तर नेते दाखल होत आहेत, काही वेळात बंधू येतील, तो क्षण खरं तर आता सगळ्यांना तुम्हाला अनुभवता येणार आहे. आजचा जो क्षण जो म्हणता येईल सुवर्ण क्षण म्हणावा लागेल. एवढा अत्यंत असा आनंद मराठी जनांमध्ये, मनांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये हा खूप मोठा अत्यानंदाचा आजचा दिवस आहे. आज 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू या स्मृतिस्थळावरती बाळासाहेबांच्या येत आहेत आणि बाळासाहेबांची हयात असताना त्यांनी एकत्र यावं असं बाळासाहेबांची इच्छा होती. पण बाळासाहेबांच्या पश्चात का होईना पण दोन्ही बंधू एकत्र येतात. हाच खरा म्हणजे मराठी माणसांसाठी, सर्व महाराष्ट्रातील जनतेसाठी हा अत्युच्च असा क्षण आहे आणि हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. नक्कीच आपल्यासोबत अजून काही नेते आहेत. विनोद घोसाळकर सर आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. आजचा दिवस अतिशय मोठा आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी, मराठी माणसांसाठी. बाळासाहेबांचं स्वप्न खरं तर आज पूर्ण होतंय. तुमची पहिली प्रतिक्रिया? पहिली म्हणजे शेवटी शिवसेना प्रमुख हे शिवसेना म्हणजे कुटुंब मानत होतं आणि त्या कुटुंब एकत्र आल्याचा आनंद आहे. मुंबईसाठी खरं तर सोबत येणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं ठरलेलं होतं. म्हणजे लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर काय वाटतं की करिश्मा चालेल, ठाकरे ब्रँड कितपत चालेल? 100% चालणार. महायुती एक मोठं आव्हान उभं करणार आहे, तर त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी ही ताकद कितपर्यंत पुढे जाईल असं वाटतंय? असं नाही, नेहमीच आव्हानं असतात. ते आव्हानं आम्ही स्वीकारतो आणि त्याच्यातून यशस्वी होतो. तर आपल्यासोबत अजूनही काही नेते आहेत. खासदार अरविंद सावंत आहेत. सावंत सर, आजचा दिवस खरं तर अतिशय महत्त्वाचा आहे, सुवर्ण अक्षराने लिहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया आता नेते देत आहेत. तुमच्यासाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा, किती मोठा आहे, किती ऐतिहासिक आहे? हा ऐतिहासिक क्षण आहे, अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी मध्ये एकदा म्हणालो, गंगा आणि यमुना मिळतात तेव्हा अतिशय आनंदच होत असतो. संगमाची गोष्ट असते. ही कालही परवा दुधात साखर आहे. त्यामुळे हा क्षण आहे, हा कायम राहिला पाहिजे. आणि इथून पुढं खास करून मुंबईतील मराठी माणसांवर आणि महाराष्ट्रात जो अन्याय होतोय तो दूर करण्यासाठी सामर्थ्य हवं असते. सामर्थ्य आज याच्यात अधिक जो त्याची ताकद अधिक वाढेल, ती आज बळकटी येण्याचं काम आज वंदनीय शिवसेना प्रमुखांना प्रचंड मोठा आनंद होईल. प्रचंड मोठा आनंद. नक्कीच दोन्ही बंधू एकत्र येतात. मुंबईकरांना काय मिळणार, काय आश्वासनं खरं तर देण्यात येणार? आम्ही आदित्यजींनी परवा जे डोममध्ये हे केलं, प्रेझेंटेशन केलं, ते सादरीकरण आपण पाहिल्यानंतर लक्षात येतं की आम्ही करून दाखवलं बोलतो ना, आम्ही करून दाखवलं. त्यामुळे मुंबईकरांना माहिती आहे करून कोण दाखवतं. एकमेव शिवसेना, बाकी कोण काय करतं? बाकी बोलत असतात. बोलणारे खूप आहेत, करून दाखवणारे एकच आहेत, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. तुमच्या पक्षाचा